आपली काळी आई आता हायटेक होते। तंत्रज्ञानाच्या जोरावर महाराष्ट्राची शेती आता कात टाकते। तुम्ही बरोबर ऐकलत। आपल्यासाठी अभिमानास्पद बाब म्हणजे सेंद्रिय शेती उत्पादनात आपला महाराष्ट्र संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय। 6 मार्च रोजी सादर होणाऱ्या राज्याच्या बजेटच्या निमित्ताने नुकताच राज्याचा 2025-26 चा आर्थिक पाहणी अहवाल समोर आलाय। त्या अहवालानुसार सेंद्रिय शेती उत्पादनात आपला महाराष्ट्र संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचला असून भारताच्या एकूण सेंद्रिय उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा तब्बल 30% इतका आहे। 2024-25 या वर्षात महाराष्ट्राने 14 लाख मेट्रिक टन सेंद्रिय उत्पादन घेतले। अहवालात सेंद्रिय उत्पादनाबाबत जिल्ह्यांची विशिष्ट क्रमवारी दिलेली नसली तरी कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार देऊन जिल्ह्यांचा गौरव करण्यात आलाय। त्यात रत्नागिरीला जगप्रसिद्ध हापूस आंब्यांसाठी सुवर्ण पुरस्कार, संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरला संत्रा उत्पादनासाठी रौप्य पुरस्कार, तर अमरावतीला कांस्य पुरस्कार देण्यात आलाय। रसायनांना फाटा देऊन नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला हा शेतमाल आता जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राची ओळख निर्माण करतोय। महाराष्ट्र सरकारने महाकृषी AI धोरण आणल्याने शेती करण्याची पद्धत पूर्णपणे बदलत चालली आहे। त्यात सेंद्रिय शेतीला AI तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे हे जास्त सोपं झालंय। ड्रोन आणि सॅटेलाइट इमेजरीच्या मदतीने आता पिकांचे आरोग्य आणि कीड रोगांची माहिती घरबसल्या मिळते। इतकेच नाही तर महाविस्तार या AI चॅटबॉटमुळे प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या स्वतःच्या भाषेत वैज्ञानिक आणि तात्काळ सल्ला दिला जातोय। हे तंत्रज्ञान हवामान बदलाच्या काळात शेतकऱ्यांसाठी एक मोठं वरदान ठरतंय। AIच्या मदतीने सेंद्रिय शेतीची ही जोड महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्रात अग्रेसर बनवते। आता शेतात राबण्यासोबतच स्मार्ट होण्याचे दिवस आलेत असंच म्हणायला हवं। काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती।